ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचा MBBSचा विद्यार्थी आकिफ रेशमवाला यांनी राज्यस्तरावरती प्रथम येत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून सुवर्ण पदक मिळवलं आहे। आकिफला जनरल मेडिसिन या विषयात सुवर्ण पदक मिळाले आहे। तो महाविद्यालयातही प्रथम आला असून प्रसूती व स्त्रीरोग आणि बालरोग या विषयात त्याला विशेष प्रावीण्य मिळाले आहे। आकिफ रेशमवाला याला महाविद्यालयातील पहिल्या वर्षापासून विशेष प्रावीण्य मिळाले आहे। पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी त्याला महाविद्यालयीन स्तरावरील सुवर्ण पदक मिळाले होते। MBBSच्या पहिल्या वर्षी तो राज्यातून 5वा आला होता। 4ही वर्षात त्याने अव्वल शैक्षणिक कामगिरी केली आहे। MBBSच्या चौथ्या वर्षी त्याला 75.78% गुण मिळाले आहेत। आकिफ मूळचा मुंबईचा असून आता त्याने नीट PG या प्रवेश परीक्षेच्या तयारीवरती लक्ष केंद्रित केलं आहे। जनरल मेडिसिन या विषयातील सुवर्ण पदक मिळाल्याने खूप आनंद झाला, परिश्रमाचे चीज झाले, अशी प्रतिक्रिया आकिफने व्यक्त केली आहे। तसेच राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे मला खूप शिकायला मिळाले। शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाचा अभ्यासात पदोपदी उपयोग झाला। त्यामुळेच मी जनरल मेडिसिन या विषयामध्ये सर्वोत्कृष्ट करू शकलो आणि महाविद्यालयाचा गौरव वाढवू शकलो, असंही आकिफने यावेळी म्हटले। नियमित केलेला अभ्यास, रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टरांसोबत काम करताना मिळणारा अनुभव याचा फायदाही आपल्याला झाल्याचं आकिफने सांगितले। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। रेमंड इंडियन रबर कामगारांच्या थकबाकीचा निर्णय आठवडाभरात। संयुक्त बैठकीत आमदार संजय केळकर यांनी मांडली कामगारांची बाजू। बंद झालेल्या रेमंड आणि इंडियन रबर कंपनीच्या कामगारांची कोट्यावधीची थकबाकी देण्याबाबत येत्या आठवडाभरामध्ये सकारात्मक निर्णय होणार असल्याचा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला। थकबाकीपासून अनेक वर्ष वंचित आणि त्रस्त कामगारांनी आमदार संजय केळकर यांना न्यायासाठी साकडं घातल्यानंतर आमदार केळकर यांनी कामगार उपायुक्त कार्यालय MIDC, महापालिका अधिकारी आणि कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात घेतली। यावेळी केळकर यांनी कामगारांची बाजू हिरहिरीने मांडली। इंडियन रबर कंपनीच्या 450 कामगारांपैकी 200 कामगारांचा मृत्यू झाला आहे। तसेच रेमंड कंपनीचे 25 ते 30 कामगार या सर्व कामगारांची थकबाकी अद्याप मिळालेली नाही। थकबाकी दिली नसताना या कंपन्यांच्या जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी ना हरकत दाखला कसा देण्यात येतो, असा गंभीर प्रश्न आमदार केळकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे। यावर कामगार उपायुक्त यांनी कामगारांच्या थकबाकीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले। याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की क्लस्टरसाठी कंपनीची जमीन घेण्यात आली आहे। क्लस्टर हा विषय युती सरकारचा असला आणि तो निर्णय जनहिताचा असला तरी कामगार मित्र म्हणून मी नेहमीच कामगारांच्या बाजूने उभा राहीन।
जोपर्यंत थकबाकी मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार आहे. आजच्या संयुक्त बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून आठवडाभरात योग्य निर्णय होईल असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला. तसेच याबाबत ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली असल्याचं ते म्हणाले. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वकष स्वच्छता मोहिमेत दर बुधवारी अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर, झेंडे काढण्याची कारवाई करण्यात येते. बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी 6 ते 10 या वेळेत राबवण्यात आलेल्या विशेष कारवाई मोहिमेमध्ये महापालिका क्षेत्रातून तब्बल 904 फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स काढण्यात आले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात वेगवेगळ्या प्रभाग समिती क्षेत्रात काही नागरिक परवानगी न घेता फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स लावतात. त्यामुळे शहराचं विद्रुपीकरण होतं. त्यामुळे प्रत्येक बुधवारी हे फलक, पोस्टर्स हटवण्याबाबत विशेष मोहीम घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत ही विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यात सर्वाधिक 269 बॅनर्स, फ्लेक्स हे नौपाडा कोपरी प्रभाग समिती क्षेत्रातून हटवण्यात आले. तात्पुरत्या बॅनरसाठी परवानगी घ्या. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रभाग समितीनिहाय तात्पुरते बॅनर, पोस्टर्स लावण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार तात्पुरते बॅनर, पोस्टर लावण्यासाठी एकूण 204 जागा ठरवण्यात आल्या आहेत. महापालिकेची ऑनलाईन परवानगी घेऊन त्यानुसार भाडे भरल्यावरती या जागांवरती 3 दिवसांपर्यंत पोस्टर्स, बॅनर लावण्याची परवानगी मिळणार आहे. तात्पुरत्या जाहिरातीसाठी 8x6, 8x3 आणि 6x3 असे 3 प्रकार निर्धारित करण्यात आले असून त्यांच्यासाठी प्रतिदिन प्रति चौरस फूट 100 रुपये याप्रमाणे भाडे आकारले जाणार आहे. या जाहिरातीसाठी परवानगी घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वेब पोर्टलवरती अर्ज करता येणार आहे. त्यात आवश्यक त्या जागा, फलकाचा आकार ही माहिती भरल्यानंतर किती भाडे भरावे लागेल याची माहिती येईल. त्यानुसार ऑनलाईन भाडे भरल्यावरती QR कोड तयार होईल आणि हा QR कोड तात्पुरत्या जाहिरातीवरती लावणे बंधनकारक आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. मराठा मंडळ ठाणे गेली 62 वर्षे ठाणे परिसरामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा तसेच समाजाच्या आर्थिक सबलीकरणासाठी कार्यरत असलेल्या जुन्या जाणत्या संस्थेच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवाचं आयोजन केलं होतं. यावर्षी देखील हा उत्सव येथे साजरा करण्यात आला.
मराठा समाजाच्या तर्फे मासुंद तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पुष्पहार अर्पण केला आणि त्या ठिकाणी शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीमध्ये मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामील झाले होते. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक केंद्र या मंडळाच्या वास्तूमध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. प्रथम मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते देवी तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला शिवकन्या कृष्णाई फोंडके या 7 वर्षाच्या चिमुकलीने शिवरायांचा पोवाडा सादर केला. त्यानंतर रिदम आणि रागा या संगीत अकादमीच्या कलाकारांनी हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, तुळजाभवानीचा गोंधळ तसेच शासनाचे महाराष्ट्र गीत सादर करून छत्रपती शिवाजी महाराज यांना संगीतातून मानवंदना दिली. त्यानंतर मुख्य कार्यक्रमात सुरुवातीस मंडळाचे सरचिटणीस राजेंद्र साळवी यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या वाटचालीची माहिती दिली. त्यानंतर ते म्हणाले की या भारत देशावर परकीयांनी 300 वर्ष आणि इंग्रजांनी 125 वर्ष राज्य केली. याची अनेक कारणं असतील, मात्र सर्वात मोठे आणि महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्यात असलेला ऐक्याचा अभाव. मात्र 18 पगड जातींना एकत्र आणून आपण सर्वांचा पराभव करून हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले. आपण सर्वांनी हा आदर्श जपायला पाहिजे, जोपासायला पाहिजे असे यावेळी त्यांनी म्हटलं.